नमस्कार शेतकरी मित्रांनो, बघा महत्त्वपूर्ण जी आर आहे. कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबतची कार्यपद्धती याबद्दलचा हा जी आर आहे. 30 ऑगस्ट 2024चा हा जी आर आहे. आता काय आहे यामध्ये आपण पाहू. बघा, सर्वप्रथम प्रस्तावना. बघा, माननीय उपमुख्यमंत्री तथा मंत्री वित्त दिनांक 5 जुलै 2024 रोजी 2024-25च्या अतिरिक्त अर्थसंकल्पीय भाषणामध्ये कापूस सोयाबीन पिकांचा राज्याच्या शेती उत्पन्नामध्ये मोठा वाटा आहे. मागील वर्षी आंतरराष्ट्रीय घडामोडी व अन्य कारणांमुळे झालेल्या किमतीतील घसरणीमुळे शेतकऱ्यांना नुकसान सोसावे लागले. शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी खरीप पणन हंगाम 2023-24 मध्ये कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 2 हेक्टरच्या मर्यादेत प्रति हेक्टर 5,000 रुपये अर्थसहाय्य देण्याची घोषणा केली आहे. बघा, म्हणजे मॅक्झिमम 2 हेक्टरपर्यंत प्रत्येक हेक्टरला 5,000 रुपये असे मॅक्झिमम 2 हेक्टरपर्यंत. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचे 2 हेक्टर सोयाबीन किंवा कापूस असेल तर त्याला 10,000 रुपये मिळणार. मात्र त्यापेक्षा जास्त असेल तरी 10,000च मिळणार, कारण मर्यादा आहे 2 हेक्टरची. 2 हेक्टरपेक्षा जास्त दिले जाणार नाही. या घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदीत असलेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 रुपये तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टर 5,000 रुपये असे अर्थसहाय्य देण्यात येईल. म्हणजे एखाद्या शेतकऱ्याचं समजा सोयाबीन ही 0.2 हेक्टरपर्यंत असेल किंवा त्यापेक्षाही कमी असेल तर त्याला 1,000 रुपये दिले जातील सोयाबीन किंवा कापसासाठी, असं त्या जी आरमध्ये सांगितलं आलेलं आहे. आता पुढे काय, 11 जुलै 2024च्या बैठकीत मान्यता देण्यात आलेली आहे या जी आरला. त्यानंतर त्या अनुषंगाने संदर्भित शासन निर्णयानुसार अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे. आता खाली बघा, इथं सर्व डिटेल दिलेले आहे की म्हणजे किती रुपये रक्कम दिली जाणार आहे. बघा, इथं 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी 1,000 रुपये, 0.2 पेक्षा जास्त हेक्टरसाठी प्रति हेक्टर 5,000 रुपये असं इथे अर्थसहाय्य वितरित करण्यात येणार आहे असं सांगितलेलं आहे. त्यानंतर आता इथं खाली काय काय दिलं आहे. जमाबंदी आयुक्त कार्यालयाकडून ई पीक पाहणी पोर्टलवर सन 2023 मधील खरीप हंगामामध्ये कापूस सोयाबीन पिकाच्या पेरणीची नोंद झालेल्या शेतकऱ्यांची माहिती हे बघा महा-आय-टीच्या क्लाउडवर प्राप्त झालेली आहे. कारण त्यांना असे आदेश दिलेले आहेत की ज्यांची ही पीक पाहणी झालेली आहे त्यांच्या डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर म्हणजे आधार संलग्न बँक खात्यामध्ये ती रक्कम पाठवली जाणार आहे. आता हे बघा खाली काय सांगितलेलं आहे परत, पात्र शेतकऱ्यांनी त्यांचे संपूर्ण नाव, आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक इत्यादीची माहिती विहित संमतीपत्रामध्ये आधार क्रमांकाच्या छायांकित प्रतिसह कृषी सहाय्यकाकडे उपलब्ध करून द्यावायची आहे. बघा, इथे सर्व तुम्ही वाचून घेऊ शकता. हे म्हणजे तुम्ही तुमच्या कृषी सहाय्यकाला भेट दिली तर तुम्हाला याबद्दलची सर्व माहिती मिळेल. बघा, आणखी खाली काय ते हे सर्व तुम्ही वाचून घेऊ शकता, कारण सर्व वाचून दाखवलं तर व्हिडिओ खूप मोठा होईल. हे बघा, इथं कृषी सहाय्यक वेब पोर्टलवर शेतकऱ्यांचा आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक आणि नाव आधार प्रमाणे प्रविष्ट करेल. सदर माहिती तालुका कृषी अधिकारी यांच्या लॉग इनमधून पोर्टल यादृच्छिक पद्धतीने तपासली जाईल व जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडे पुढील कारवाईसाठी पाठवली जाईल. अशा प्रकारचा हा जी आर होता. बघा, यामध्ये सर्व खाली तुम्ही वाचून घेऊ शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नवनवीन व्हिडिओसाठी नवीन व्हिडिओची नोटिफिकेशनसाठी शेजारी जे बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.